सर एकूणच काय सांगाल आता 91 वर्ष आहे आपल्या लालबागचं आणि यावर्षी नेमकं वैशिष्ट्य काय आहे? काय सांगाल या संदर्भात? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं या वर्षीचं हे 91वं वर्ष आहे आणि 91व्या वर्षाचा उत्सव खऱ्या अर्थाने आपण जो आज हा माहोल पाहताय त्या पद्धतीने हा सुरू झालेला आहे. आणि 91व्या वर्षाची ही जी खासियत म्हणाल तर दरवर्षीप्रमाणे लालबागचा राजा ही लालबागचा राजाच एक प्रकारे वैशिष्ट्य असतं. बाप्पाची मूर्ती ही वात्सल्यपूर्ण मूर्ती, मंगलमय आणि अतिशय श्रद्धेने आपल्याला दिसणारी ही मूर्ती, ही लालबागच्या राजाची मूर्ती पाहून प्रत्येक भाविक हा खऱ्या अर्थाने वेगळा आनंद प्राप्त करतो. वेगळी प्रचिती त्यांना या ठिकाणी बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर येते आणि या कारणास्तव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाच्या भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. आणि असलेली गर्दी जी आहे, ही जी येणारी गर्दी आहे, ही भाविक आहेत. या भाविकांचं देखील लालबागच्या राजाचं दर्शन अतिशय चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. येणाऱ्या भाविकाला एक वेगळा आनंद मिळवून देण्याचं काम लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आहेत, आम्ही मंडळ आहे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आमचं, हे या पद्धतीने दिवस रात्र मेहनत घेत आहे. गेल्या 3 महिन्यापासून लालबागच्या राजाची या उत्सवाची तयारी आम्ही सुरू केलेली आहे. आजच्या या उत्सवाचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य तर बाप्पाच्या मूर्तीमध्ये आपण जर वैशिष्ट्य पाहाल तर या वर्षी एक आनंदाची बातमी आहे की रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून लालबागच्या राजाला जवळजवळ 20 किलो वजनाचा असा सोन्याचा मुकुट अर्पण झालेला आहे, जो आम्ही बाप्पाला आता परिधान केलेला आहे. मुकुट चढवलेला आहे बाप्पाच्या शिरावर आणि हा जो मुकुट आहे, हा मुकुटामुळे बाप्पाची जी खऱ्या अर्थाने भाविकांना जे अभिप्रेत असतं बाबा लालबागच्या राजाची श्रद्धा जी आहे, ही श्रद्धा कुठल्या प्रकारे आपण मोजमाप करू शकत नाही. ही श्रद्धा आगाध आहे आणि येणारा भाविक जो आहे या आगाध श्रद्धेच्या माध्यमातून लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतो. त्यामुळे प्रत्येक भाविक हा आम्ही जो जेव्हा इथे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतो त्या भाविकामध्येच आम्ही खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाचं रूप पाहतो. येणारा भाविक जो आहे हा इथे येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन ज्यावेळी घरी सुखरूप जातो तेव्हा आम्हाला देखील एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. एक चांगलं कार्य केल्याचं जे आमच्या कर्तव्य आहे, त्या कर्तव्यपूर्तीचा आनंद आम्हाला देखील या ठिकाणी प्राप्त होत असतो.